रत्नागिरीपासून आता निघालो. काय वाटतंय बघा गाडी पुन्हा लाल लाल असं ना तर धुळं ना. आणि फायनली घरी पोचलो. हा व्ह्यू बघा ना काय भारी वाटतंय. बाय, भेटूया जूनमध्ये. म्हणजे जर इन केस. चलो बाय बाय. हो रत्नागिरीपासून आता निघालो आणि टुवर्ड्स हातखंबाच्या दिशेने. आता हातखंबा इथून काहीतरी किलोमीटर नंतर आपण परत ओल्ड मुंबई गोवा हायवे कनेक्ट करू आणि टुवर्ड्स कणकवली. सो आजचा प्लॅन असा आहे की आपण इथून मालवणला जाणार आहे आपल्या घरी गावी. म्हणजे आता गाता नॉनस्टॉप जाऊ. काल रात्री थोडं लेट झाला आणि काल रात्रीचा ब्लॉग तुम्ही बघितला नसाल तर मी आय बटनमध्ये देतो, तुम्ही तो पहिले बघा मग ह्या पार्टला या. कारण काल रात्रीच्या ब्लॉगमध्ये थोडं ॲडव्हेंचर पण झालं. गाडी बंद झालेली आपल्या निखिलची. सो ते सगळं इश्यू झाले आपले 2 तास इश्यू लेट झाल्यामुळे. मग आपण रत्नागिरीमध्ये स्टॉप व्हायचा डिसाईड केलं कारण की पुढे मग लेट होत होता प्रवास करायला. ती आय थिंक एस्टिमेट टाईम आपल्याला 1:49 PM दुपारचं दाखवतं आणि आता 10:51 झाले. तर बघूया किती वाजता पोचतो. काय 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 इथे मालवण काय 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 यूट्यूब चॅनल वगैरे आहे की? हो यूट्यूब चॅनल आहे. हां क्या नाम है चैनल? अथर्व चव्हाण. हाँ हाँ ये सर अभी राइट मुंबई गोवा हाईवे से. अभी किधर गए थे? अभी एक्चुअली कल मुंबई से निकले तो इधर रत्नागिरी में स्टे किया था. मेरे भाई रहता है ना उसके पास, तो अभी इधर से मालवण डायरेक्ट ऐसा. हो मुंबई से है. मेरा एक भाई वो अभी आगे गया, मेरे को कॉल आया इसके लिए रुका था अभी इसलिए. क्या नाम है? अथर्व चौहान. हाँ यूट्यूब इंस्टा पर भी हूँ बट इंस्टा पर उतना ये नहीं बट इस पे हूँ. मैं राजापुर साइड जा रहा हूँ. अच्छा राजापुर जा रहे हो. थैंक यू. अच्छा लगा. चलो. तर अशा प्रकारे आपल्याला एक सबस्क्रायबर भेटला, म्हणजे नवीन सबस्क्रायबर भेटला. त्यांनी सबस्क्राईब पण केलं. चांगलं वाटतं असं भेटून. त्यांनी आवडून असं बोलून थांबवलं. फर्स्ट टाईम होतं असं त्यांनी थांबवलं. तो पण आता आपल्यासोबत इथे म्हणजे राजापूरलाच येतो तो पण. आणि आपण पुढे जाणार आहे. तर चलो. बाईक तिकडे लावली आणि आम्ही इथे चालत आलो आहे. एक व्ह्यूसाठी आलो आहे. व्ह्यू बघा, तो व्ह्यू हे बघा हा व्ह्यू आहे. आणि हे बघून काय आठवलं का? कमाल याद आया क्या? हा भारी आहे ना रे. मस्त आहे भाई, मस्त आहे भाई. पूर्ण या उन्हामध्ये ती हवा पण आपल्याला त्याची हीट नाही लागत आहे. हा. आणि ते बघ किती भारी केलंय तिथे उभं राहून. हा भारी आहे ते. पण कसलं भारी वाटेल भाई. काय वाटतंय बघा गाडी, काय वाटते यार. एक नंबर आहे बघा ना. हाय मजा येते. अचानक पॅचबॉय कसा आलाय. खाडकाळ हे बघा काय आहे रोड. आणि अचानक होतं असा पॅच. सगळा सिस्टम हलवून टाकतोय फुल.
कणकवलीमध्ये पोचलो. आता वाजले 12:56. 1 वाजता पोचलो बरोबर. आता कणकवलीतून निघतोय. पार्सल घेतलं आपलं जेवण, इथे उसाचा रस प्यालो, पार्सल घेतलं आणि आता डायरेक्ट घरी निघूया. 1:19 झालेत. मेन तर लॅपटॉप आहे, बाकी काय नाही. लेट्स गो. हो 1:21 झालेत आणि आता फटाफट घरी जाऊ डायरेक्ट, टाइमपास न करता. रोड बघा, रोड कसले काम चालू आहे, पण खराब बघा काय. आणि त्यात ती लाल परी, लाल माती उडवते पूर्ण लाल लाल असं ना. तर धुळ ना जॅकेटवर, त्याला ओव्हरटेक करायचंय पण ते खड्डे आहेत एकदम. काय व्ह्यू आहे बघा, तिकडे नदी आहे, नदी खाली, पण ते दिसत नाही आता. फायनली घरी पोचलो. आणि तुम्हाला हे दिसत असेल घराचं कलर, हे बघा. डन. काय टोटल 480 किलोमीटर झालेत, तुझ्यात 500 झालेत. 20 किलोमीटर ते तुझ्या गाडीची ट्रायलिंग चाललेली. ट्रायल भाई 480 झाली. माझा काटा अजून पण फुलच आहे भाई. भाई तो फुलचा फुलच भाई ते काल भरला ना, 2 काटा गेले, 2 काटा परत. माझा भाई तू समजतोय. इथे 2 वाजता पोचलो आणि मस्त आराम केला थोडा 1 तास आणि 1-1.5 तास आराम केला, आंघोळ वगैरे केली आणि आत्ता चाललोय मंदिरात. तर किती वाजले? 5 वाजलेत. मंदिरात चाललोय आणि जरा राऊंड मारून येतो, फिरून येतो. पण हा व्ह्यू बघा ना, काय भारी वाटतोय. हे बघा, गिरोबा मंदिर अँड वी आर फायनली हिअर. आणि फर्स्ट टाइम आपली बाईक, फर्स्ट टाइम इकडे येते. मेन स्टँडला असं राहावं लागेल 1 मिनिट. भाई केवढी हवा आहे. ही काय मागे गेला. बघूया 1 मिनिट, मेन स्टँडला राहूया. फायनली गिरोबाच्या मंदिरात आणि फर्स्ट टाइम गाडी येते, ही पण फर्स्ट टाइम येते ही गाडी. सो दोघांचं फर्स्ट टाइम आहे आणि परत एकदा जाऊया, पाया पडूया आधी. तू किती वर्षांनी आलाय? खूप वर्षांनी मला वाटतं ते यात्राला एकदा आलेला, म्हणजे आपण दोघं होतो तेव्हा वाटतं 2000 आय थिंक 16 का 18 काहीतरी तेव्हा आलेलो. मी तर येतोच आहे. तरी जाऊया आतमध्ये जाऊया.
दोघंही गाडी समोर उभ्या केल्या, दर्शन केलं आणि आता इथून निघू. का आठवला मजा आली मजा आली मजा आली. समोर आणि हा व्ह्यू काय भारी आहे. आणि इथून हवा येते मागून ना, फुल जोरात हवा येते. आता निघूया. आंबे बघा आंबे, बाई बघितले का पहिला आंबा बघितला का सीझनचा? आंबे बघितला आम्ही आंबे. चल सोडूया. आता आम्ही चाललोय आपल्या मेन घरात, जसं पहिले दाखवलं जाते वरती. किती वर्षाने बघणार तू हे पण? काय हे पण किती वर्षाने? इथे आलोच किती वर्ष नाही. हा म्हणजे ते 2016 का 17-18ला आलेला तेच लास्ट तेव्हाच. आई फोनच बघ, मला वाटतं मे महिन्यात तेव्हा लागणार. आपल्या इथे वरती पण आहे पण त्याचं झाड. अरे हां ते ह्याच्यातच कंपाऊंडमध्येच आहे. हे बघा हे मेन घर. हे बघा ना, आता इथून केवढा वरती स्लोप आहे बघा. बघा मिथिलची गाडी बघा कशी होते. आणि मी थोडा अँगल पण चेंज केलाय. हा डायरेक्ट दगडी आहेत. ओ भाय, जसं दिसतंय तसं नाही आहे, एकदम डेंजर आहे रोड. जेवण गरम करतोय हॉटेलमधून आणलेलं, पण ते आता थंड झालेलं. मस्तपैकी भाई मालवणी प्रॉन्स मसाला भाई. हाय मालवणी प्रॉन्स मसाला आणि फ्राईड राईस. आणि प्लॅनमध्ये एक चेंज आहे. हे तर आजचं होतं जे आता तुम्हाला जेवढं दाखवलं ते. उद्याचा शेड्यूल असा आहे की जेव्हा सकाळी उठू, कधीही उठू, तेव्हा उठल्यानंतर मालवणात वगैरे जाऊन त्याच्यानंतर आम्ही विचार केला की रत्नागिरी जाणार, बॅक रत्नागिरी, ते पण वाया कोस्टल रोड. सो एक वेगळा एक्सपिरियन्स असणार आहे. स्टार्टिंगपासून एकदम एक्सपिरियन्स आलाच आहे, तर आत्ता पण एक एक्सपिरियन्स येणार आहे नवीन. तर आता ते बघूया कसं वाटतं ते, काय वाटतं ते. तर उद्या सकाळी काय होतं ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळेल. आता बघू, बघा.